सोलापूरच्या माढा तालुक्यातील आढेगाव इथल्या गुरुमाऊली उर्फ नाना विरकर याला अटक करून न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पंढरपूर तालुक्यामधील एका पीडित तरुणानं टेंभुर्णी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला। 2024 पासून व्यवहारात भरपूर पैसे मिळवून देतो, माझ्याकडून कासव घे, पैशाचा पाऊस पडतो अशी पद्धतीची फसवणूक या विरकर महाराजानं केलेली होती। तर आतापर्यंत जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त रुपयाची फसवणूक झाल्याचा दावा या पीडितेनं केलेला आहे। टेंभुर्णी इथं 2,35,000 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर विरकर याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाई करत नाना विरकर आणि त्याचा भाऊ विकास विरकर यांना पहाटे अटक केली आहे। मोठमोठे राजकीय नेते या बोंदूच्या भजनी लागलेले होते। एक गुरु मौलवी एक बाबा आहे आडेगावमध्ये, त्यांच्या आश्रमामध्ये त्यांनी गेले होते। त्यांनी एक खचवा दिले होते, त्यांच्या मार्फत त्यांचं पूर्ण जे आर्थिक परिस्थिती आहे ते सुधरेल असं एक त्यांनी आश्वासन करून एक पूजा वगैरे सांगितले होते। तर हे कंप्लेंट टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत झालेले आहे। ते गुरु मौलवी उर्फ नाना विरकर आणि त्यांचा सहयोगी हे दोघांना अटक केलेली आहे। त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी पण भेटलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।